महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी आता सुरू झालेली आहे। ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आज शिवसेनेच्या माध्यमातून देखील युक्तिवाद केला जाणार आहे। तर आता या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने आता युक्तिवाद केला जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कपिल सिब्बल आज पुन्हा युक्तिवाद करणार आहेत। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आता शिंदेंचे वकील युक्तिवाद करणार आहेत। कशा पद्धतीचा युक्तिवाद आज केला जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। खासदार संजय राऊतांनी देखील या युक्तिवादाच्या संदर्भात माहिती दिली आहे। आज आमचा युक्तिवाद पूर्ण होईल असं देखील खासदार संजय राऊतांनी सांगितलेलं होतं। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदेंचे वकील कशा पद्धतीने युक्तिवाद करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तुर्तास या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अपात्रता आणि पक्षचिन्ह यावर कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये युक्तिवाद करताना जोर दिलेला होता। आता कपिल सिब्बल यांचे मुद्दे खोडून काढण्याचं मोठं आव्हान शिंदेंच्या वकिलांसमोर आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने युक्तिवाद होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल हे आता ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत। ठाकरेंचा युक्तिवाद आज संपणार आहे आणि त्यानंतर शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। तर हे दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर या सुनावणीच्या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये जोरदार युक्तिवाद केलेला होता। अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा त्यांनी उपस्थित केलेले होते। कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले होते ते खोडून काढण्याचं आता मोठं आव्हान शिंदेंच्या वकिलांच्या समोर आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या वकिलांच्या माध्यमातून कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये युक्तिवाद करताना अपात्रता आणि पक्षचिन्ह यावर अधिकचा जोर दिला होता। युक्तिवादाच्या दरम्यान जनता दल आणि समाजवादी पार्टी यांचे सुद्धा संदर्भ कपिल सिब्बल यांनी दिलेले होते। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी कसे निर्णय दिले याबद्दल देखील सिब्बलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत युक्तिवाद केलेला होता। कपिल सिब्बल यांनी मांडलेले हे सगळे महत्त्वाचे मुद्दे खोडून काढण्याचं मोठं आव्हान आता शिंदेंच्या वकिलांच्या समोर असेल। त्यामुळे शिंदेंचे वकील आता कशा पद्धतीचा युक्तिवाद करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिंदेंच्या बाजूने आज नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे बाजू मांडतील। हे दोन वकील युक्तिवाद करतील। आता ते युक्तिवाद कसा करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आता कोर्ट काय निकाल देतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये बाजू मांडताना संघटनात्मक नियम आणि संघटना कोणाच्या बाजूने हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता। पक्षाच्या घटनेमध्ये कधी बदल झाला हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। तर बदल होऊन देखील सर्व अधिकार अध्यक्ष जे होते ठाकरे त्यांच्याकडेच असल्याचं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं। हे सगळे मुद्दे खोडून काढण्यासाठी आता शिंदेंचे वकील काय स्ट्रॅटेजी वापरतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे।